हॅलो व्ह्यूवर्स, कसे आहेत तुम्ही सगळे? तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटतोय मला कळवत राहा. ॲक्च्युली मला एक विचारायचं आहे की जेवढे माझे सबस्क्रायबर आहेत तेवढे माझे लाईकही नसतात, माहिती नाही का? एनिवेज, हे माझ्याकडची एक सुंदर संध्याकाळ जे की मी कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर केल्याशिवाय राहूच शकले नाही. आणि हे आधी पण मी एका कुठल्या तरी व्हिडिओमध्ये घेतलेला. सेम आज तसंच इव्हिनिंग होती, सुंदर, खूप सुंदर वाटत होतं. बेडरूम माझी पूर्ण पिंक झालेली. सो मला कॅप्चर करणं खूपच गरजेचं वाटलं आणि मी हे तुम्हाला शेअर केलं. आणि मग बघूया आजचा दिवस आपण आम्ही काय खाल्लं आहे, कसा स्पेंड केला आहे. सो लेट्स सी. तर आजच्या मॉर्निंगला मुलांसाठी होता चीज चीज ऑमलेट सँडविच आणि सोबत ब्रोकोली थोडीशी रोस्ट करून दिलेली. त्यातल्या त्यात तो जो कप मी दाखवते, माझ्याकडे आज दूध नव्हतं तर मी आमच्या क्लब हाऊसमधून त्याच्या कॉफी मेकरमधूनच मी कॉफी घेऊन आले. फ्री मिळते. सो कितीही आपण घेऊ शकतो. आणि आजची आपली रेसिपी आहे चवळीची भाजी. चवळी आमच्याकडे खूप आवडते. तर चवळी मी रात्री भिजवून शिजवून घेतली कुकरमध्ये. त्यानंतर मी एका साईडला कढईमध्ये तेल गरम करून कांदा छान परतवून घेतला आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घेतलेलं काळी मिरी, लवंग, धणे, दालचिनी आणि लसूण, कांदा लसूण मसाला आणि लाल तिखट हे सगळं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये छान मिक्स करून घेतलेलं. आणि ते दळून तो मसाला आता आपण फोडणीमध्ये तेलामध्ये छान परतून घेऊ आणि त्याला छान असं मस्त थोडासा छान वास येतो मसाल्याचा, तर आपण परतवूया. तुम्ही कशी बनवतात चवळीची भाजी मला नक्की कळवा. आणि ही साधी सिंपलच मी भाजी बनवते, पण मला दाखवायला विशेष वाटतं की प्रत्येकाची मेथड वेगळी असते बहुतेक बनवण्याची. तर ही मी साधी सिंपल रेसिपी माझी जी मी बनवली ती मी तुम्हाला शेअर करते. तर आणि माझे रेसिपीज जे मी तुम्हाला शेअर करते व्हिडिओज कसे वाटतात किंवा माझं काय चुकतं आहे मला नक्की कळवा. मी हे नेहमीच सांगते, पण मला एकही कमेंट किंवा लाईक किंवा असं काही उत्साह लोकांकडून येत नाही. आणि पण मला तर खूप उत्साह आहे व्हिडिओ शूट करण्याचा आणि असंच बोलत राहण्याचा. सो मी तर शूट करणारच आहे आणि मी ते बोलत राहणारच आहे. मला कितीही लाईक आले, कितीही सबस्क्रायबर आले, कमी झाले, मला काही फरक पडत नाही. पण मला वाढले तर खूप जास्त अजून ऊर्जा येणार तुमच्या प्रतिसादातून आणि मी अजून जास्त खूप छान करण्याचा प्रयत्न करणार. तर असंही आहे. मला तुमच्या सपोर्टची पण गरज आहे. पण मला एक खूप विशेष वाटतं की जेवढे माझे सबस्क्रायबर आहेत तेवढे मला लाईकही नसतात. सो सबस्क्रायबर काय कशासाठी आहेत मला समजत नाही. एनिवेज, चला आपण आपली रेसिपी फॉलो करूया. तर तुम्ही बघितल्याप्रमाणे आपली रेसिपी तर भाजी झालेली आहे आणि ते माझं सुंदर ताट पण रेडी झालेलं आहे. त्यानंतर हा एक जुना व्हिडिओ मला तुमच्यासोबत शेअर करावंसं वाटलं, जे की माझ्या मुलाला स्कूलमध्ये मदर्स डेच्या दिवशी स्कूलकडून त्याला मिळालेलं आहे. तर मला हा छान जुना व्हिडिओ तुम्हाला शेअर करू वाटला. तर एनिवेज, आपला नेक्स्ट रेसिपी आहे चिकन कबाब. तर त्यासाठी मी इकडं चिकन खिमा घेतलेला आहे आणि तर चिकन खिम्यामध्ये मी आता सॉल्ट टाकून घेणार आहे. त्यानंतर मी तिकडं कापून ठेवलेला कांदा आणि जे काही मी स्पायसेस घेतले होते मिक्सरच्या भांड्यामध्ये, मिरची, लसूण आणि कोथिंबीर, हे पण मी आता ह्या मसाल्यामध्ये खिम्यामध्ये मी टाकून घेणार आहे आणि ते छान मिक्स करून घेणार आहे. तर ते छान मिक्स करून झाल्यावर थोडा वेळ आपण टेरेस करण्यासाठी साईडला ठेवून देणार आहे. आणि तुम्ही कधी बनवलेत का घरी चिकन कबाब? मी तर नेहमी बनवत असते. मुलांना आवडतात
आणि मला पण ते इझी होऊन जातात बऱ्याच वेळेला. मी थोडंसं जास्त बनवून ठेवलं की 2 वीक मला आरामात जातात, जे की मला टिफिनला द्यायला किंवा मग ऐन वेळेला मुलांना भूक लागलं तर मग असंच ओव्हनमध्ये बेक करून किंवा मग तेलामध्ये थोडंसं शॅलो फ्राय करून पावामध्ये किंवा पोळीमध्ये रोल बनवून दिला तर भारीच. तर मी हे सगळं मिक्स करून मिश्रण त्यामध्ये मी आता थोडंसं तेलही घातलं आहे. तर मी हे तेल टाकून परत थोडंसं छान मिक्स करून घेणार आहे. थोडं एकजीव करून घेऊ अजून सगळा मसाला आणि आपण साईडला थोडं रेस्ट करायला ते ठेवून देणार आहे. त्यानंतर दुसरीकडे आपण स्टीमर चालू करून घेऊ. मी आता इकडं स्टीमरचं भांडं घेतलं आहे. त्यामध्ये फॉईल पेपर टाकून त्यामध्ये ऑइल टाकून थोडंसं पसरून घेणार आहे. तर ते पसरवून झाल्यावर मी एका साईडला हे रेडी करून ठेवलेलं सगळं आपलं हे मिश्रण थोडंसं रेस्ट करून झाले तर त्यानंतर आपण त्याचे बऱ्यापैकी मुटकुळे बनवून घेणार आहे. तर मी तर मुटकुळेच म्हणते. आणि चिकन कबाब पण तुम्ही म्हणू शकतात. फक्त माझे जे चिकन कबाबचे शेप आहेत त्याला नावं ठेवू नका. जे की मी साधेच असंच घरगुती मुटकुळेप्रमाणे मी बनवून घेतलेले आहेत. तर तुम्ही कधी असं बनवलं आहे का? तर मला नक्की सांगा आणि तुम्ही बनवतही असाल किंवा मला काही सजेशन द्यायचे असेल रेसिपीमध्ये तर मला तेही सांगा. त्यानंतर मी तर ह्याच पद्धतीने बनवून घेते. माझ्या मुलांना तर आवडतात. सो मला तर वाटतं की ते उत्तमच आहे. आणि मी नेहमीप्रमाणे जे तुम्हाला सांगते की काहीही असलं तर मुलं आपले जेन्युइन फीडबॅक देणारे असतात. तर त्यांनाच विचारायचं कसं झालं आहे. जर ते मोठे असतील त्यांना समजत असेल फूडमधलं तर त्यांनाच विचारायचं. त्यानंतर आपलं सगळे मुटकुळे चिकन कबाब स्टीम करून झालेत. आणि मी हे आता जेवढे मी सगळे करून घेतलेत ते मी आता डब्यामध्ये भरून फ्रीजरमध्ये ठेवून देणार आहे. जे की मला कधीही टिफिनसाठी म्हणा किंवा कधीही काही लागलं तर मी ते फ्रीजमधून काढून डायरेक्ट तेलामध्ये थोडंसं शॅलो फ्राय करून थोडंसं भाजून तर मी डायरेक्ट पोळीमध्ये त्याचा रोल बनवून ते मी देऊ शकते. मी तुम्हाला पुढे दाखवलंच आहे की ही रेसिपी शूट करताना मला बऱ्याच वेळेला उशीर होऊन जातो स्वयंपाक करताना. तर त्याच पद्धतीने हे सगळं हळूहळू सगळं माझं शूट करणं, स्वयंपाक करणं एकीकडे. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मला उशीर होतो. यामध्येच मला उशीर झालेला याच रेसिपी बनवताना आणि मुलाला भूक लागून गेलेली. तर मग मी लगेच टिफिनमधून काढून एक रेसिपी झाल्याच टिफिनमधून एक थोडेसे 2-3 कबाब काढले आणि तुमच्यासमोरच मी दाखवणार आहे रोल करून. तर हे कसं खाऊ शकतो आपण किंवा मग माझ्या घरी कसं खाल्लं जातं हे आपण बघू. तर मी तर मुलाला हे चिकन कबाब दिले थोडंसं शॅलो फ्राय करून. तर त्यानंतर एका साईडला मी थोडंसं ना कांदे आणि कॅप्सिकम कट करून घेतलेले होते. जे की मला आता रोलसाठी मी लागणार आहे. आता मी त्या साईडला घेतलं आहे ताटामध्ये पोळी. तर आता हा रोल कसा बनवायचा चिकन कबाबचा मग किटसाठी आपण बघूया. हा रोल पोळी घेतली आहे आणि त्यानंतर त्या साईडला आहे सॉर क्रीम. आपण सॉर क्रीमच्या ऐवजी तुम्हाला तुमच्याकडे घरामध्ये जे काही सॉस असेल जसं की केचअप झालं किंवा मग मेयोनीज झालं किंवा जे काही असेल जे कुठलंही सॉस असेल इवन दही वगैरे याच्यामध्ये ते पण छान लागतं. आणि आता त्याने सॉर क्रीम तर टाकून घेतलं आहे. त्यानंतर ऑनियन आणि कॅप्सिकम टाकून आणि मग ती पॅटी ठेवली. पॅटी मीन्स चिकन कबाबचा रोल त्यांनी बनवून घेतला आहे आणि याच पद्धतीने छान मुलांनी असंच रोल बनवून खाल्ला.
मला रेसिपी शूट करताना उशीर झालेला, तर त्यात आमचा डिनरचा टाईम झालेला. डिनरमध्ये मुलांनी हेच खाल्लेलं. सो तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात मला नक्की कळवत जा.